आणि न्यायबुद्धीने परत ते सगळे निकालित काढण्याचं काम आपण केलं आणि जो निकाल दिला तो अत्यंत शाश्वत, अत्यंत सगळ्या कायदेशीर बाबींचा ध्यान ठेवत आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमध्ये त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करत हा अत्यंत शाश्वत टेनेबल इन लॉ असा निर्णय आपण दिलेला आहे। आणि त्यामुळे मला वाटतं गेल्या 2.5 वर्षात हे काम करत असताना विधिमंडळातील पण आपण मूलभूत प्रक्रियेमध्ये, प्रोसेसमध्ये आणि विधिमंडळाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अत्यंत उल्लेखनीय असे बदल केलेले आहेत। आपण आता विधिमंडळाला कम्प्लिटली डिजिटलाइज करत आहोत। म्हणजे 1937 पासून ते आजपर्यंतचा संपूर्ण डेटा जो आहे, रेकॉर्ड जो आहे, मग त्यात भाषणं जी झाली असतील, त्यात चर्चा ज्या झाल्या असतील, त्यात जे विधेयक पारित झाले असतील, त्यात ज्या प्रस्तावांवरती चर्चा झाली असेल, असे संपूर्ण 1937 पासून तर आजपर्यंतचा रेकॉर्ड आपण डिजिटलाइज करत आहोत। हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण माझ्या कार्यकाळात सुरू केलेला आहे। त्याचप्रमाणे पुढच्या काही महिन्यातच ही पूर्ण असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे दोन्ही म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा हे पेपरलेस करायचं मी ठरवलेलं आहे। त्यामुळे त्या संदर्भातली टेक्नॉलॉजी पण आपण इंट्रोड्यूस केलेली आहे। बरेच वर्ष प्रलंबित असणारं मनोरा आमदार निवास असेल, मॅजेस्टिक आमदार निवास याचं नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचा जो विषय होता तो मार्गी लावलेला आहे। त्यामुळे आमदारांना जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं मुंबईत आल्यानंतर ते पुरवण्याचं काम आपण करत आहोत। तर अशा दृष्टीने ह्या गेल्या 2.5 वर्षात अनेक लोक उपयोगी आणि विधिमंडळासाठी उपयोगी असणाऱ्या अशा बाबी करायचा मला एक संधी मिळाली आणि असंच काम हे पुढेही करायचं। बरं राहुलजी, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा की एक दूरदृष्टी असलेले विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राला लाभलेले आहेत। त्यासाठी पुढचा प्रश्न मला तुमच्यासमोर हा उपस्थित करावासा वाटतो की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नेमके काय असतात? हे सातत्यानं तुम्ही घेत असलेल्या निर्णयांमधून, सातत्यानं तुम्ही उचललेली पावलं यातून आम्ही सगळ्यांनी पाहिली। मात्र पुढच्या 5 वर्षांचा विचार करताना अध्यक्षांसाठी एक प्रोटोकॉल असतो, मात्र अध्यक्षांच्या कक्षा आणखी विस्तारण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार आहात का? आम्हाला हेही कळतंय की राज्यभर दौरे वगैरे तुम्ही करणार आहात, काय नियोजन असेल त्याचं? अध्यक्ष विधानसभेचे ह्यांच्यावरती संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्याची आणि संसदीय लोकशाहीवरती सामान्य जनतेचा विश्वास अधिक मजबूत करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने ही अध्यक्षांवरती आहे। खरं आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानाने कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ अशी 3 व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत। बरोबर। आणि या तिन्ही व्यवस्था जरी इंडिपेंडेंट जरी असल्या तरीही विधिमंडळ हे कार्यकारी मंडळाकडनं संपूर्ण त्यांच्या कार्यकाळाचा आणि कार्याचा हिशोब घ्यायची जबाबदारी ही विधिमंडळाकडे आहे। बरोबर। आणि त्यामुळे अध्यक्षांनी जर का विधिमंडळातील सदस्यांना न्याय दिला नाही, समान संधी दिली नाही, तर कुठेतरी ह्या जबाबदारीत किंवा हे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट जे आहे, संविधानिक आदेश जो आहे त्याचा कुठेतरी आपण पूर्णपणे न्याय देऊ शकणार नाही। अकाउंटेबिलिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह टुवर्ड्स लेजिस्लेचर